नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयातील विभाजनाचे मूल्य या प्रकरणामधील आज आपण खंडित श्रेणी दिली असता शतमक काढणे या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत। अखंडित श्रेणी दिलेली आहे। अखंडित श्रेणी दिल्यानंतर कुठल्याही क्रमांकाचं शतमक काढायला सांगते आणि आपल्याला 65वे शतमक काढायला सांगितले। त्यासाठी उदाहरण देखील या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये गुण दिलेले आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे। गुण आपल्याला दिलेले आहेत 0 ते 5, 5 ते 10, 15, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25 असणारी गुणांची माहिती आहे। 0 ते 5 पडलेले 3, 5 ते 10 चे 7 विद्यार्थी, 10 ते 15 मध्ये 20 विद्यार्थी, 15 ते 20 मध्ये 12 विद्यार्थी आणि 20 ते 25 मध्ये 8 विद्यार्थी। यांचं आपल्याला 65वे शतमक काढायचे। हे शतमक कसं काढणार? दिलेली गुणांचा जो कॉलम आहे तो आपण या ठिकाणी लिहून घेत असतो। त्यानंतर दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा कॉलम 2 नंबरला घेतो आपण। त्यावरून आपण संचित वारंवारता काढणार आहोत। गुणांचा कॉलम लिहून घ्यायचा। गुणांमध्ये 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 आणि 20 ते 25 अशा संख्या दिलेल्या आहेत। त्यांच्या संदर्भात असलेली विद्यार्थी संख्या आपल्याला पुढे लिहायची। पहिले आहेत 3, त्यानंतर आहेत 7, त्यानंतर 10 ते 15 चे आहेत 20, 15 ते 20 मध्ये आहेत 12 आणि 20 ते 25 मध्ये आहेत 8। यावरून संचित वारंवारता काढूया। संचित वारंवारता कशी काढणार? दिलेली पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची, त्यामध्ये पुढच्या गटाची वारंवारता मिळवायची। 7 आणि 3 10, 10 मध्ये 20 मिळवा, 30, 30 मध्ये 12 मिळवायचे, 42 आणि 42 मध्ये 8 मिळवायचे, 50। यावरून आपली n ची किंमत मिळेल 50। यानंतर सूत्रात किंमत टाकून सोडवायचे, म्हणजे सुरुवातीला शतमकाचा गट निश्चित करण्याचं सूत्र वापरायचं। सूत्र आहे pk बरोबर k कंसामध्ये n भागिले 100 च्या पदाचे मूल्य। किंमत टाकूया। 65 नंबरचं काढायला सांगितले म्हणून 65 टाकले k च्या ठिकाणी। n ची किंमत 50 आहे भागिले 100 च्या पदाचे मूल्य जसेच्या तसे। कंसात भाग दिले आपण, तर उत्तर येईल कंसामध्ये 0.2 च्या पदाचे मूल्य। यांचा गुणाकार करूयात। गुणाकार केला, उत्तर आलं 32.5। 32.5 हे आपल्याला वारंवारतेच्या कोणत्या गटात येतात हे शोधावं लागतं। 32 ही संख्या वारंवारतेच्या 42 च्या गटात येणार आहे। 42 या संचित वारंवारतेत येणार आहे, कारण या 30 मध्ये जर घेतली तर 30 मध्ये 32 बसणार नाही। 30 छोटे आहेत, 32 मोठे आहेत, म्हणून ते पुढच्या गटाकडे जाते। पुढचा गट आहे 42 चा, 30 पेक्षा मोठे आणि 42 पर्यंतची संख्या या गटात येतात, म्हणून संचित वारंवारता आपल्याला मिळेल 42 च्या संदर्भातला जो गट आहे तो आपली संचित वारंवारतेचा गट असणार आहे। हा गट या ठिकाणी निश्चित करा। गटावरून पुन्हा गट मिळाला की संचित वारंवारता आणि त्यावरून ठरवलेला जो गट आहे त्या गटानुसार नवीन सूत्रामध्ये शतमक काढण्याचं हे नवीन सूत्र आहे, त्यामध्ये किंमत टाकायची। आधी गट निश्चित करायला हे सूत्र वापरायचं, नंतर ह्या सूत्रानुसार शतमक काढायचं आहे। सूत्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाची किंमत काढून घ्या। यल काय आहे तर दिलेल्या इथं आपण जो गट शोधलेला आहे त्या गटाची लहान कनिष्ठ मर्यादा लोएस्ट म्हणूयात आपण यल। त्यानंतर CF आहे। CF हा आधीच्या गटाचे संचित वारंवारता आहे। n ची किंमत माहिती आहे आपल्याला, k ची किंमत पण माहिती 65। नंतर f ची किंमत पाहिजे, f संचित वारंवारता असते त्याच गटाची। आणि h आहे, h हा या दोन संख्यांमधलं अंतर आहे वर्गांच्या गटातलं। त्यावरून आपण ह्या सगळ्या किमती या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। या किमतींवरून आपण उदाहरण सोडवणार आहोत।
सूत्रामध्ये किंमत टाकतोय आता आपण 65 एलची किंमत 15 अधिक कंसामध्ये के गुणिले एन आहेत, केची किंमत टाकली, एनची किंमत टाकली, भागिले 100 वजा CF 30 भागिले F 12 गुणिले H 5. कंस सोडूयात. गुणाकार जो आहे त्याचं उत्तर येते 32.5. ऑलरेडी आपण हे सगळं कॅल्क्युलेशन शतमाकाचा गट ठरवण्यासाठी हे कॅल्क्युलेशन केलेलं होतं. त्याचं उत्तर आलं तर 32.5 म्हणून डायरेक्ट घेतलं मी. तुम्ही म्हणाल कुठूनही संख्या आली तर याचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी आधीच केलेलं असतं, पण ते डायरेक्ट घेतलं तरी चालेल. नंतर बाकीच्या किमती लिहायच्या. वजाबाकी करून घेतली तर वजाबाकी येते 2.5 भागिले 12 गुणिले 5. कंसाच्या बाहेर गुणिले असलेले 5 आपण आतमध्ये घेऊयात. 2.5 गुणिले 5 कंसात 12 तसेच कंस पूर्ण. गुणाकार करून घेतला तर 15 कंसामध्ये गुणाकार येईल 12.5 भागिले 12. यांचा भागाकार केला, 12ने भाग दिला तर उत्तर येते 1.04. या दोघांची बेरीज केली तर P65 बरोबर 16.04. हे आलं आपलं 65वे दशमक 16.4. अशा पद्धतीने मित्रांनो अखंडित श्रेणी दिली असता कोणत्याही नंबरचं विचारलेलं शतमक काढायचं आहे ती या पद्धतीने. चला तर मग आज आपल्याला शतमक काढण्याची ही पद्धत समजली असेल असं गृहीत धरूयात आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.